नमस्कार, मी योगिता. ईश्वम भक्ती यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज मी अक्षय तृतीयेची कथा सांगणार आहे. तर वैशाख तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात. या दिवशी जे पुण्यकर्म केले जाते त्याची चिरकाल टिकणारे फळ मिळते असे म्हणतात. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. ही तृतीया बुधवारी आली आणि त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अधिकच महापुण्यकारक आहे असं मानलं जातं. या दिवशी स्त्रिया जलकुंभाचं पूजन करून जलकुंभ दान करतात. खरं तर आल्या गेलेल्याला तहानलेल्याला पाणी द्यावं ही आपली जुनी परंपरा आहे आणि तो एक अतिथी धर्माचा भागही आहे. तर अक्षय तृतीया वैशाखात येते, त्यावेळी उन्हाची तीव्रता अधिकच वाढलेली असते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीने जलदानाचे पाणी, पंखा, छत्री इत्यादी वस्तूंचे दान करावे असे सांगितले आहे आणि ते दान करून पुण्य आपल्या पदरी पाडावे असे सुद्धा सांगितले आहे. तर अक्षय तृतीये संबंधी एक फार जुनी कथा प्रचलित आहे. ती अशी की एक शाकल नावाचं नगर होतं. तिथे एक वाणी राहत होता. त्याचं नाव धर्म. नावाप्रमाणेच तो धार्मिक वृत्तीचा आणि सत्प्रवृत्तीचा होता. तो दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी नदीवर आंघोळीला जायचा आणि पितरांना तीळ अर्पण करायचा. गरजूंना छत्री, पादत्राणं इत्यादी दान करायचा आणि तहानलेल्या जीवांना तो पाणी द्यायचा, ब्राह्मणांना तो धान्य द्यायचा. तर असे करून त्याने पुण्यकर्म त्याच्या पदरी जोडले होते. तर या जन्माचं फळ म्हणून की काय, तो पुढच्या जन्मामध्ये कुशावती नगरीचा राजा झाला. तिथे त्याला राज्यपद मिळाले. राज्यपद भोगताना त्याने खूप मोठे मोठे यज्ञ केले, दानधर्म केला पुष्कळसा, तरी सुद्धा त्याला काही कमी पडले नाही. त्याचा खजिना कधी कमी झाला नाही, त्याच्या पुण्याचा कधी क्षय झाला नाही. उलट त्याच्या दानाने त्याचे पुण्यकर्म अधिक जोडले गेले. तर आपल्यालाही अशी इच्छा असेल तर आपणही या दिवशी निष्ठापूर्वक सत्पात्री दान करायला हवे. तर अशी ही अक्षय तृतीयेची कथा. धन्यवाद.